नमस्कार. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा हा पंचमुखी महादेव परिसर श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा यांच्या मंदिरामध्ये संपन्न होत आहे. याही वर्षी संगीत भागवत कथा तथा नाम संकीर्तन हे होणार आहे. संगीत भागवत कथा ही सतीश महाराज मिश्रा यांची सतीश महाराज मिश्रा व चातुर्मासी भागवत जे बाबाच्या नियमाप्रमाणे वाचलं जातं ते आपले बाबाचे परमभक्त वय वर्ष 91 वर्ष हे दरवर्षी 4 महिने बाबाच्या मठावर चातुर्मासी भागवत वाचतात. त्यांचं चातुर्मासी भागवतही चंपाषष्ठीला सांगता होते सतीश महाराज मिश्रा यांची संगीत भागवतासाठी. आणि दरवर्षी प्रमाणे कीर्तन सुद्धा या वर्षीही आपण ठेवलेले आहेत. तर कीर्तनकार आहेत 23 तारखेला हरिभक्त परायण रामानाचार्य महाराज लबडे, हरिभक्त परायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे, नाना क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र पंढरपूर हे वाचून गुगादी कटत. या वर्षी सालाबादाप्रमाणे कीर्तन आहेत 23 तारखेला हरिभक्त परायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे, नाना, श्री क्षेत्र पंढरपूर. 24 तारखेचं कीर्तन आहे सोमवारचं हरिभक्त परायण विलास महाराज गेजगे गंगाखेड बोधीकर. 25 तारखेला हरिभक्त परायण शिवाजी महाराज बावस्कर गाडेगाव जळगाव जामोद. आणि 26 तारखेला या कार्यक्रमाची सांगता आहे. त्याचं काल्याचं कीर्तन आपल्या येथील सर्वांच्या परिचयाचे हरिभक्त परायण परमपूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री 1008 स्वामी हरिचैतन्यजी सरस्वती महाराज यांचं काल्याचं कीर्तन होऊन 2 वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा. 18 तारखेला परमपूजनीय कर्मयोगी परमपूजनीय शुभदास जी महाराज यांची रथयात्रा श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज संस्थानवर सकाळी 10 वाजता आगमन होणार आहे. तिथेही श्री कर्मयोगी शिवदासजी महाराज यांचं स्वागत करण्यासाठी आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहावे ही विनंती. या ठिकाणी रथयात्रा येऊन जन्मोत्सव जो होतो शिवदासजी महाराजांचा तो रोईकड मायंबा येथे होतो. इथून मग त्यांनी भोजनाचा लाभ घेतल्यानंतर ते रुईखेड मायंबाला प्रस्थान करतात. आवर्जून 18 तारखेलाही हजर राहणे आणि 23, 24, 25, 26 हे 4ही दिवस सकाळपासून भरगच्च असे कार्यक्रम आहेत. भजन आहे, कीर्तन आहे, भागवत कथा आहे, त्याच्यानंतर काकडा आरती आहे. सर्व पूर्ण दिवसभर हे कार्यक्रम आहेत आणि आपण या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही आग्रहाची श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज संस्थानच्या वतीनं मी विनंती करतो. आणि पुनश्च सगळ्यांना आवर्जून विनंती करून निमंत्रण देतो.